जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजाररूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. नमस्कार, मी दीप्ती लेले. आरोग्याचं मॉडर्न युग या मॉडर्न होमिओपॅथीच्या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. किडनी फेल्युअर या अतिशय गंभीर अशा आजाराबाबत आपण या कार्यक्रमामध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोतच, पण त्याचबरोबर समाजामध्ये या आजाराविषयी जनजागृती सुद्धा निर्माण करण्याचं काम आपण या कार्यक्रमातून करणार आहोत. त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत मॉडर्न होमिओपॅथीच्या सिनियर कन्सल्टंट डॉक्टर ज्योत्स्ना लाड. नमस्कार डॉक्टर. स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तसंच डॉक्टर लाड यांच्या बरोबरीने आज आपल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत किडनी फेल्युअर या गंभीर आजारावर मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्याने ज्यांनी मात केली आहे असे रुग्ण श्री भाऊसाहेब नेवरेकर. नमस्कार मित्रांनो. आणि दुसरे आहेत श्री निसार सनदी. आपलंही स्वागत आहे. मॉडर्न होमिओपॅथीची क्रांतिकारक ठरत असलेली क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट या विशेष उपचार पद्धतीच्या सहाय्यानं किडनी विकारग्रस्त असलेले रुग्ण या आजारावर कशा प्रकारे मात करतायत याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला इथे जो संवाद होणार आहे डॉक्टर याद्वारे आपल्याला कळणार आहेच. त्यामुळे आपण डॉक्टरांशी संवादाला लगेच सुरुवात करूया. डॉक्टरांना मला पहिला प्रश्न असा विचारावासा वाटतो की मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून किडनी या गंभीर आजाराबाबत आपला दृष्टिकोन काय आहे? मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून आपण किडनीच्या आजारांबद्दल एक सकारात्मक आणि क्युरेटिव्ह असा दृष्टिकोन नक्कीच ठेवू शकतो. किडनी हा आपल्या शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा असा अवयव आहे. त्याचा आकार जरी लहान असला तरी त्याच्या कार्याची व्याप्ती बघितल्यानंतर आपल्याला हे लक्षात येईल की हा किती महत्त्वाचा अवयव आहे. ते शरीरामध्ये जी संपूर्ण रक्ताभिसरणाची एक प्रक्रिया सुरू असते, त्या प्रक्रियेदरम्यान अनेक अनावश्यक असे घटक शरीराबाहेर टाकणं गरजेचं असतं. हे काम आपली किडनी करत असते. याबरोबरच रक्तदाब नियंत्रित करणं, इरेथ्रोपोएटिन हार्मोन सिक्रेट करणं, व्हिटॅमिन डी सिक्रेट करणं या गोष्टी आपली किडनी करत असते. म्हणजे किडनी हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि त्याबाबत आपण जागरूक असणं हे खूप महत्त्वाचं आहे असं तुमच्या इतकाच महत्त्वाचा अवयव आहे असं म्हणता येईल आपल्याला. बरोबर, यात काही शंका नाहीये. पण किडनी फेल्युअर होणं म्हणजे नक्की काय होणं? शरीरातील जे अशुद्ध घटक असतात ते बाहेर टाकण्याची कार्यप्रणाली ज्यावेळेस किडनीद्वारे थांबते किंवा पूर्ण क्षमतेने होत नाही त्यावेळेस आपण त्या अवस्थेला सर्वसाधारणपणे किडनी फेल होणे असे म्हणतो. किडनीमध्ये नेफ्रॉन्सची संख्या जवळजवळ 10 लाख असते. एका किडनीमध्ये 10 लाख, दुसऱ्या किडनीमध्ये 10 लाख. हे नेफ्रॉन्स काय करत असतात तर फिल्ट्रेशनचं काम करत असतात. हे नेफ्रॉन्स जेव्हा डॅमेज होतं, नेफ्रॉन्सचं जेव्हा नुकसान होतं त्यावेळेस किडनी फेल्युअरला सुरुवात होते. बरोबर. आपण बघतोय की किडनी फेल्युअरचे अनेक रुग्ण आपल्याला आता दिसत आहेत. त्यांची संख्या ही चिंताजनक आहे. अनेक प्रकारचे रुग्ण आपल्याला आढळतात आणि त्यातलेच 2 रुग्ण आपल्या इथे आज उपस्थित आहेत. आपण त्यांनाही विचारूया की सर, तुम्हाला ह्याची जाणीव कधी झाली की आपल्याला किडनीचा आजार झालेला आहे? ते अचानक झालं. पॅथॉलॉजिकल माझ्या त्या टेस्ट करत असताना मी साधारण 20 वर्षापासून डायबिटिक पेशंट आहे, बीपीचं पेशंट आहे. माझ्या ज्या दर महिन्याच्या ज्या पॅथॉलॉजिकल टेस्ट करत असे त्याच्यामध्ये ही किडनी संबंधीचे टेस्ट करण्यात आले आणि त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं सप्टेंबर 2005 मध्ये की मी किडनी फेल्युअरचा पेशंट आहे. बरोबर. त्यानंतर मी एक पुण्यातले अत्यंत प्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट यांच्याकडे गेलो. त्यांना मी दाखवलं. साधारण 9 महिने मी त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली. त्या 9 महिन्यामध्ये असं लक्षात आलं की माझं क्रिएटिनिन जे आहे ते 2.2 वरून त्यांनी मला 3.6 वरती नेलं. म्हणजे कमी होण्याऐवजी ते जास्त वाढवलं. त्यानंतर मी दुसऱ्या नेफ्रोलॉजिस्टकडे गेलो. त्यांनी ते स्टेबल करण्याचा प्रयत्न केला. तथापि ॲलोपॅथीमध्ये अशा ट्रीटमेंटच अशी आहे की कदाचित किडनी फेल्युअरचं जे आहे ते स्टेबल होऊ शकतं पण क्युरेटिव्ह होत नाही. मी आयुर्वेदिक ट्राय केलं, होलिस्टिक ट्राय केलं, स्टेम सेल देखील मी ट्राय केलं. बरं. त्यामध्ये असं दिसलं की काही चेंजेस केले की तेवढ्यापुरता फरक येतो आणि पुन्हा त्या मूळ पदावरतीच ते येतं. होलिस्टिक आणि आयुर्वेदिक याच्यामध्ये आपला पूर्ण वेळ त्याच्यामध्ये जातो. बरं. मग आणि आपण आजार येते ही आपली भावना निर्माण होते की आपल्याला डॉक्टरकडे जायचं आहे, औषध घ्यायचे आहेत. त्या आठवड्यातले 3-4 दिवस त्याच्यामध्ये जातात.
आणि हा सगळा वेळ म्हणजे आपल्या मानसिकता आपण आजारी आहोत, आपण इतर काही काम करू शकत नाही. आजारासाठी ट्रीटमेंट घेणं ह्याच्यामध्ये आपण आपला सगळा वेळ आपल्याला द्यावा लागतो. त्याचप्रमाणे मला निसार यांनाही विचारावं असं वाटतं की तुम्हाला या आजाराची पहिल्यांदा जाणीव कधी झाली? सुरुवातीला वजन कमी झालं, बरं. भूक मंदावत गेली आणि पायावर सूज येत होती. त्यामुळे रक्त चेक केलं तर मिरजेतल्या एका डॉक्टरांनी सांगितलं की किडनीवर थोडा परिणाम झाला आहे. सिकेडी स्टेज 5 असं निसार या पेशंटचं निदान होतं. सिकेडी स्टेज 5 मध्ये काय होतं तर किडनीज या श्रंक होतात. म्हणजे काय होतं तर आकाराने लहान होतात. ही अवस्था अंतिम अवस्था असते आणि या अवस्थेत डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट हे दोनच पर्याय उपलब्ध असतात. बरं. मग मी नेवरेकर सरांकडे पुन्हा जाते आणि त्यांना विचारावं असं वाटतं की तुम्ही वेगवेगळे औषधोपचार पद्धती आधी तुम्ही प्रयत्न करून बघितलेत की हा आजार बरा करण्यासाठी. आपल्याला तिथे काय मार्गदर्शन मिळालं? समजा ॲलोपॅथी औषध तुम्ही घेतलं किंवा आयुर्वेदिक औषध पद्धती तुम्ही पहिल्यांदा वापरून बघितली, तर तुम्हाला तिथे काय प्रकारचं मार्गदर्शन आधी मिळालं? आत्ता सांगितल्याप्रमाणे ॲलोपॅथीमध्ये स्टेबल होऊ शकेल, परंतु हळूहळू ते डॅमेजच होत जातं. बरं. आणि ते शेवटी डायलिसिसवरती जातं. डायलिसिस ही अत्यंत त्रासदायक प्रक्रिया आहे. डायलिसिसमध्ये फक्त शरीरातलं जे पाणी आहे, एक्सेस वॉटर आणि अशुद्ध द्रव्ये एवढीच काढली जातात. डॉक्टरांनी आता सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे व्हिटॅमिन डी आहे किंवा RBCचे काउंट वाढवण्याची जी प्रक्रिया आहे किंवा ब्लडच्या संबंधी हिमोग्लोबिन वाढवण्याची आहे. RBC काउंट वाढणे म्हणजे ही ऑक्सिजनची मात्रा शरीरामध्ये वाढवणे आणि बॉडी मेटाबॉलिझम ह्या कुठल्याही डायलिसिसमध्ये होत नाहीत. याचा अर्थ असा की किडनीचं जे काम आहे त्यातलं फक्त एक साधारण 40% काम डायलिसिसवरती होतं. पेशंट बरोबर 2 लोक त्याच्यामध्ये राहतात हॉस्पिटलमध्ये, पूर्ण वेळ जातो, अत्यंत खर्चिक आहे नियमितपणे करावं आणि नियमितपणे करावं लागतं. आठवड्यातनं 2 वेळ 3 वेळ असं नियमितपणे करावं लागतं. बरोबर. यातनं बाहेर पडण्यासाठीच माझा प्रयत्न होता. मी बऱ्याच वेळा इंटरनेटवरून माहिती घेतली, पुस्तकाच्या माध्यमातून माहिती घेतली. बरोबर. आणि जेव्हा आयुर्वेदिकमध्ये मी गेलो तेव्हा ते औषध उकळून घ्या, गाळून घ्या, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये किंवा हॉस्पिटलाइज करा, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये वेळ गेला. मानसिक आणि शारीरिक मला वाटतं दोन्ही प्रकारे त्रास तुम्हाला सहन करावा लागला असं थोडक्यात म्हणता येईल. थोडक्यात असं म्हणता येईल की आपण पेशंटच आहोत. आपण पेशंट आहोत ही भावना अगदी प्रखरतेने होऊ शकते आणि आपण दुसरं काही करू शकणार. बरोबर बरोबर. अशाच प्रकारे मला निसार यांना सुद्धा विचारावं असं वाटतं की तुम्हाला काय अनुभव आला जेव्हा कळलं की आपल्याला किडनीचा काहीतरी आजार झालेला आहे? त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या कुठल्या उपचार पद्धती आधी घेतल्यात का? आम्ही नेफ्रोलॉजिस्टकडे गेलो, त्यांनी ट्रान्सप्लांट डायलिसिसचा सल्ला दिला. बरं. नंतर मग मॉडर्न होमिओपॅथीकडे मॉडर्न होमिओपॅथीकडे मित्रांनी सल्ला दिला. बरं. मग इथं आल्यावर हिने म्हटलं होतंय कवर, काय टेन्शन नाही. हिने आधी आधार दिला महत्वाचा. म्हणजे बाकी सगळे डॉक्टर पहिला भीती घालतात, हिने महत्वाचा पहिला आधार दिला, त्यामुळे मनानेच तुम्हाला आधी बरं वाटलं. आरोग्याचं मॉडर्न युग या कार्यक्रमात आज आपण किडनी फेल्युअर या अतिशय गंभीर आजाराबाबत माहिती घेतोय. डॉक्टरही आपल्याला मार्गदर्शन करतायत, पण इथे झाली वेळ एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतरही हा संवाद आपण असाच सुरू ठेवणार आहोत. पाहत रहा आरोग्याचं मॉडर्न युग. आरोग्याचं मॉडर्न युग या मॉडर्न होमिओपॅथीच्या कार्यक्रमात ब्रेक नंतर पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण किडनी फेल्युअर या अतिशय गंभीर या आजाराबाबत डॉक्टर ज्योत्स्ना लाड यांच्याकडनं मार्गदर्शन घेतोय. आपण पुन्हा त्यांच्याशी बोलूया की होमिओपॅथी हे सर्वांना माहिती आहे, पण होमिओपॅथी आणि मॉडर्न होमिओपॅथी याच्यामध्ये नक्की फरक काय आहे? ॲक्च्युली होमिओपॅथी हे मॉडर्न होमिओपॅथी हे होमिओपॅथीचंच एक अंग असं म्हणता येईल आपल्याला. याच्यामध्ये आपण मॉडर्नायझेशन केलेलं आहे होमिओपॅथीचं. सरांच्या 19 वर्षाचं जे संशोधन सुरू आहे त्या संशोधनातून आपण क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट ही क्रांतिकारक अशी ट्रीटमेंट डेव्हलप केलेली आहे, विकसित केलेली आहे. क्युरेटिव्ह लाईनचा अर्थ म्हणजे आपल्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा एक तर त्यांना डायलिसिस सुरू असतं, म्हणजे कुणाचे 20 डायलिसिस झालेले असतात, कुणाचे 30 झालेले असतात किंवा कुणाला ट्रान्सप्लांटचा सल्ला दिलेला असतो. त्या अवस्थेत जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो त्या अवस्थेत आपण आपली होमिओपॅथिक लाईन ऑफ ट्रीटमेंट मॉडर्न होमिओपॅथीची सुरू करतो, क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. त्यामुळे काय होतं की पेशंटचं डायलिसिस हे बंद होतं, म्हणजे डायलिसिस फ्री आयुष्य आपण पेशंटला देऊ शकतो. नक्कीच. आणि हे विदाऊट एनी साईड इफेक्ट. घरी राहून औषधोपचार घेता येतात, हॉस्पिटलायझेशनची गरज पडत नाही ऍडमिट होण्याची कुठेही, घरी राहून उपचार घेता येतात. इतके साधे सोपे सरळ उपचार आहेत हे.
आणि आपल्याला डायलिसिस फ्री आयुष्य देता येतं पेशंटला. मग या केवळ महत्त्वाच्या औषधं गोष्टी घेऊन एक काय म्हणतात तसं त्याच्यावर उपचार होऊ शकतो. उपचार निश्चितपणे होऊ शकतो. पुढच्या टप्प्यामध्ये काय होतं, युरिया व क्रिएटिनिन हे जे विषारी द्रव्य आहेत याची पातळी पण कमी होत जाते. म्हणजे 6 महिने तो पेशंट डायलिसिस फ्री राहिलेला आहे, प्लस 6 महिन्यानंतर जेव्हा आपण त्याचे म्हणजे प्रत्येक महिन्याला आपण रिपोर्ट्स करत असतो त्या रुग्णाचे, 6 महिन्यानंतर युरिया क्रिएटचे रिपोर्ट पण हळूहळू कमी यायला लागतात. म्हणजे काय, तो पेशंट नॉर्मल्सीकडे निघालाय. बरं, म्हणजे तो त्या आजारातून पूर्ण क्युअर व्हायला लागलाय. म्हणून याचं नाव आहे की क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. बरं, अजून एक असं विचारायचं वाटतं की मधुमेह, ह्या मधुमेहाचा किडनीवरती काय नक्की परिणाम होतो? आता 2020 पर्यंत भारताला मधुमेहाची राजधानी असं जगात भारताची ओळख आहे, बरोबर. ओळख होणार आहे. ही ओळख आपल्याला निश्चितच पुसून टाकायला पाहिजे. खरंय. तर त्यासाठी समाजातली जागरूकता वाढणं पण गरजेचं आहे. मधुमेहामध्ये काय होतं, जर डायबिटीज नियंत्रणात नसेल, कंट्रोलमध्ये नसेल, तर जास्त रक्त हे किडनीकडे प्रवाहित होतं. म्हणजे जवळजवळ 40% जास्त रक्त किडनीकडे प्रवाहित होतं. त्यामुळे किडनीवरचा लोड वाढतो. बरोबर. आणि त्यामुळे किडनीचं नुकसान सुरू होतं. हे ज्यावेळेस किडनीचं डॅमेज सुरू होतं त्यावेळेस जेव्हा दीर्घकाळ असं हे डॅमेज होत राहतं त्यावेळेस उच्च रक्तदाबाचा पण त्रास सुरू होतो. म्हणजे काय, तर ब्लड प्रेशर वाढायला सुरुवात होते. हे वाढलेलं ब्लड प्रेशर किडनीचं आणखी डॅमेज करायला कारणीभूत ठरतं. बरोबर. या पद्धतीनं डायबिटीज हा जर समजा 3 डायलिसिसचे पेशंट आपण घेतले तर त्यातला एक पेशंट हा डायबेटिक असतो. बरोबर. डॉक्टर, किडनी फेल्युअर हा शब्द म्हणजे सगळे पेशंट ऐकतात, किडनी फेल झाली एवढंच आम्हाला सामान्य माणसाला कळतं, पण किडनी फेल्युअरचे नक्की टप्पे काय असतात? ती कधी आपल्याला हे कळतं, कसं काय होतं? किडनी फेल्युअरचे 5 टप्पे असतात किंवा 5 स्टेजेस आपल्याला म्हणता येतील. पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये हा आजाराचे काही लक्षणं दाखवत नाहीत. त्यामुळं एंड स्टेजमध्ये जेव्हा हा आजार पोहोचतो, म्हणजे ESRD म्हणतो आपण त्याला, एंड स्टेज रिनल डिसीज असं म्हणतो आपण, तर त्या टप्प्यातच आपल्याला युरिया क्रिएटची पातळी वाढलेली दिसून येते. रक्त तपासणी त्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. कसं असतं, किडनी आपली शरीराच्या आवश्यकतेपेक्षा जास्त काम करत असते. त्यामुळे किडनीचं थोडंसं नुकसान झालं किंवा थोडीशी खराब झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची लक्षणे आढळून येत नाहीत किंवा रक्त तपासणीतही कुठल्याही त्रुटी जाणवून येत नाहीत. पण हे जेव्हा 50%हून अधिक दोन्ही किडण्यांचं मिळून नुकसान होतं त्यावेळेस युरिया क्रिएट याची पातळी वाढायला लागते. रक्त तपासणीमध्ये ते आपल्याला दिसून येते. याच्या पुढे जाऊन असं सांगता येईल मला की क्रॉनिक किडनी डिसीज किंवा एंड स्टेज रिनल डिसीज यामध्ये काय होतं, तर हे किडनी फेल्युअरचाच हा एक प्रकार आहे. त्यामध्ये हळूहळू होणारी प्रक्रिया आहे, स्लोली होत जातं किडनीचं नुकसान. ही प्रक्रिया काही महिने ते काही वर्ष एवढं चालू शकते. बरं. आणि जेव्हा दीर्घकाळासाठी या पद्धतीनं किडनीचं नुकसान होतं त्यावेळेस 90%पेक्षा जास्त दोन्ही किडन्या मिळून फेल होतात. आणि त्या टप्प्याला आपण एंड स्टेज रिनल डिसीज असे म्हणतो किंवा क्रॉनिक किडनी डिसीज स्टेज 5 असे म्हणतो. बरं. मग ही किडनी फेल्युअरसाठी ज्याप्रमाणे मधुमेहाचा त्याच्यावरती परिणाम होतो किडनीवर, त्याप्रमाणे आपण उच्च रक्तदाबाबद्दल पण खरं म्हणजे बोललो, पण उच्च रक्तदाबाचा पण किडनीवर काही परिणाम होतो का? हो, निश्चितच परिणाम होतो. उच्च रक्तदाब म्हणजे काय, सर्वसाधारणपणे नॉर्मल व्यक्तीचं ब्लड प्रेशर हे 130/80 किंवा 120/80 असं असतं. जेव्हा हे ब्लड प्रेशर 140/90 याहून अधिक रिडिंग दाखवायला लागतं त्यावेळेस त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास त्या पेशंटला सुरू झाला असं आपल्याला म्हणता येतं. बरोबर. याचा परिणाम किडनीवर होतो अशा पद्धतीनं की आतून किडनीचं नुकसान व्हायला सुरुवात होतं. किडनीचं फिल्ट्रेशन आहे ते हॅम्पर होतं आणि फिल्ट्रेशन हॅम्पर झाल्यानंतर बॉडीकडून जे वेस्ट एक्सक्रीट जे आहेत प्रॉडक्ट्स ते जे बॉडीनं बाहेर टाकायला पाहिजे, किडनीने बाहेर टाकायला पाहिजे शरीराबाहेर, ते टाकले जात नाहीत. ते शरीराच्या आत रिटेन होतात आणि त्यामुळे सूज येण्याला सुरुवात होते. पेशंटना नॉसिया राहतो, वॉमिटिंग राहतं, कंटिन्युअस मळमळ राहते, मोठ्या उलट्यांचा त्रास होतो, भूक मंदावते, अशा पद्धतीने त्रास दिसून येतो आपल्याला. बरं. आणि ह्याच्यावरती उपचार म्हटल्यानंतर पहिल्यांदा डायलिसिस हा एक सगळ्यांना आता माहिती झालेला उपचार ही पद्धती आहे. पण डायलिसिस करतात म्हणजे नक्की काय करतात? त्या खूप वेदनादायी असतं असं सगळ्यांनी ऐकलेलं आहे. तर डायलिसिस कशा प्रकारे केलं जातं? डायलिसिस हे तात्पुरता उपाय असं म्हणता येईल आपल्याला किडनी फेल्युअरचा. म्हणजे आज तुमची किडनी बाहेर टाकू शकत नाहीये. युरिया क्रिएट हे जे वेस्ट प्रॉडक्ट्स आहेत ते जास्तीचं पाणी हे किडनी तुमची आज बाहेर टाकू शकत नाही. तर ते मशीन आहे ते तात्पुरत्या काळासाठी युरिया क्रिएट आणि जास्तीचं पाणी हे बाहेर फेकून देतं. परत 4-8 दिवसांनी काय होतं, परत तुमची किडनी काही फिल्टर करत नाहीये, परत जाऊन डायलिसिस करून घ्यायची वेळ येते. बरोबर. म्हणजे हे तात्पुरतं आहे. म्हणूनच मी म्हणजे माझ्या प्रत्येक रुग्णाला सांगत असते टेम्पररी प्रक्रिया आहे ही. 50 डायलिसिस झाले, 100 झाले किंवा 200 झाले, जोपर्यंत किडनी तुमची स्वतःहून फिल्टर करणार नाही. तर एक्झॅक्टली हेच आपण करतो आपल्या मॉडर्न होमिओपॅथीमध्ये की किडनीचं फिल्ट्रेशन हे वाढवलं जातं. किडनी जसं फिल्ट्रेशन किडनीचं वाढतं तसं युरिया क्रिएट हे ऑटोमॅटिक स्लोली बाहेर पडायला सुरुवात होते. ते रिडिंग कमी यायला लागतात. पेशंटची लक्षणं क्लिनिकली पेशंट स्टेबल होतो. सूज असेल तर सूज कमी होते, युरिन आउटपुट वाढतो. या गोष्टी निश्चितपणे आपल्या ट्रीटमेंट आपण करू शकतो. याविषयी आपण जाणून घेत राहणार
घेणार आहोतच. आरोग्याचं मॉडर्न युग या कार्यक्रमामध्ये आपण आता किडनी फेल्युअर या आजाराविषयी छान मार्गदर्शन आपल्याला डॉक्टर करतायत ते ऐकतो आहोतच. आपण इथे घेतोय एक छोटासा ब्रेक. पाहत रहा आरोग्याचं मॉडर्न युग. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय आरोग्याचं मॉडर्न युग. जाणून घेतोय आपण किडनी फेल्युअर या अतिशय गंभीर आजाराबाबत. मार्गदर्शन करतायत डॉक्टर ज्योत्स्ना लाड. त्यांच्याशी संवाद साधण्याआधी आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर विजयकुमार माने आणि त्यांच्या मॉडर्न होमिओपॅथी याविषयी एका प्रेझेंटेशनद्वारे. होमिओपॅथीमधील जवळजवळ 2 दशकांचा दीर्घ अनुभव असलेले मॉडर्न होमिओपॅथीचे फाउंडर डॉक्टर विजयकुमार माने MD होमिओपॅथ यांचं दुर्धर आजारांवरील प्रदीर्घ संशोधन अनेक रुग्णांना आज नवजीवन मिळवून देत आहे. 2 दशकांपूर्वी डॉक्टर विजयकुमार माने यांनी आपल्या करिअरची सुरुवात लेक्चरर म्हणून केली. महाविद्यालयातनं लेक्चररशिप करत असताना त्यांच्या संशोधक नजरेनं अनेक गंभीर आजारांना आपलं लक्ष केलं. अभ्यासपूर्ण प्रदीर्घ संशोधनानंतर क्रांतिकारक ठरणारी मॉडर्न होमिओपॅथीची क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट उदयास आली. ही संशोधित उपचार पद्धती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांपर्यंत पोहोचू लागली. गंभीर आजारांमुळे जीवनातील आनंद हरवून बसलेल्या रुग्णांमध्ये नवी आशा निर्माण होऊ लागली. दुर्धर आजारातून रोगमुक्त होत आनंदी जीवन जगण्याची संधी डॉक्टर विजयकुमार माने यांच्या यशस्वी उपचारानं मिळू लागली. जणू पुनर्जन्मच प्राप्त झाल्याची भावना रुग्णांमध्ये आज इथे दिसून येत आहे. रुग्णांच्या जीवनात परतलेले आनंदाचे क्षण आणि समाधान डॉक्टरांना प्रेरणादायी ठरत आहे. आता आपण पुन्हा एकदा डॉक्टरांशी संवाद साधणार आहोतच. त्यांना पुढचा आपण प्रश्न विचारूया. डॉक्टर, आपल्याकडे जेव्हा पहिल्यांदा पेशंट येतो जेव्हा तुमच्याकडे, तेव्हा तुम्ही कुठल्या दिशेने उपचार सुरू करता? नक्की काय उपचाराची पद्धती असते? आपण सर्वप्रथम त्याची केस स्टडीला सुरुवात करतो. यामध्ये पर्सन ॲज अ होल असं कन्सिडर केला जातो. बरं. इंडिव्हिज्युअलायझेशन ही थीम आहे होमिओपॅथीची. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची शारीरिक ठेवण, मानसिक स्थिती ही वेगळी असते. त्या पद्धतीनं पूर्ण डिटेल केस स्टडी घेऊन आपण उपचारांना सुरुवात करतो. उपचारांना सुरुवात करताना आपल्याला मॉडर्न होमिओपॅथीच्या गाईडलाईन्सना अनुसरून आपण उपचार करत असतो. डॉक्टर विजयकुमार माने सरांनी जे क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट ही जे क्रांतिकारक थेरपी आता डेव्हलप केलेली आहे ते आता होमिओपॅथी क्षेत्रात यशस्वीरित्या मान्य होत आहे होमिओपॅथिक फील्डमध्ये. तर त्याचा बऱ्याच रुग्णांना दुर्धर अशा आजारातून बाहेर पडण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग दिसून आलेला आहे. बरोबर. मग या उपचारांना जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा ही एक जी काही वेदना होते किडनी फेल्युअर झालेल्या रुग्णांना, तर त्याच्यासाठी ही पहिली पायरी ठरू शकते का की या वेदनांपासून आता मला मुक्ती मिळणार आहे, हा विश्वास त्यांना कशा प्रकारे वाटतो? अगदी नक्कीच ही पहिली पायरीच ठरते आपल्या ट्रीटमेंटमध्ये. जेव्हा क्लिनिकली रिलीफ मिळतो पेशंटला त्यावेळेस पेशंटचा कॉन्फिडन्स वाढतो निश्चितपणे की या एवढ्या दुर्धर अशा आजारातून, गंभीर अशा आजारातून आपण चांगल्या पद्धतीने बाहेर पडू शकतो, आपलं नॉर्मल लाईफ आपण जगू शकतो. हा जो आत्मविश्वास आहे तो निश्चितपणे आपली क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटमुळे पेशंटला मिळून जातो. नक्कीच.